मराठा आरक्षणासाठी उपोषणावर असलेले आंदोलक मनोज जरांगे आक्रमक झालेले आहेत। पत्रकार परिषदेत जरांगे यांनी सरकारच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे। तसंच जरांगे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय। तर ज्यांनी आरक्षण दिलं त्यांच्यावर टीका का असा सवाल भाजप नेत्याने विचारलाय। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं विशेष अधिवेशन बोलवावं अशी मागणी जरांगे पाटलांनी केली आहे। त्यासाठी जरांगे यांनी सरकारला बुधवारी संध्याकाळपर्यंतची मुदत दिली आहे। मराठा आरक्षणाच्या बाबत उद्या ठोस दिवसभरात निर्णय नाही घेतला, आज रात्री किंवा उद्या, तर उद्या संध्याकाळपासून पुन्हा मी पाणी बंद करणार आहे। यावेळी जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत जोरदार टीका केली। तुमच्यात लोक भूषितान, तुम्ही जाळीदा आणि तुम्ही आम्हाला शिकायला लागले 307। भाजप तुमच्यामुळे संपायला लागले, मग कशामुळे संपायला लागले? कोणकडे बोलाय 307 करीन आणि आमचं करीन, कर तुला काय करायचं? आरोप राजकीय सूडबुद्धीने आपण करताय असा आता कुठेतरी वास यायला लागलाय। मला वाटतं आपला बोलवता धनी कोणीतरी वेगळा आहे असं मला आता संशय यावा लागलाय। यावेळी मनोज जरांगे ओबीसी नेत्यांवरही चांगलेच बरसले। फुकटचे फाकड खायचं लोकांचं आणि इथं आम्हाला सांगणार आम्ही मोठं आंदोलन, कर तुला काय करायचं? आम्हाला त्रास दिला तर जशास तसं उत्तर देऊ असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय। गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या काही दिवसांपासून प्रचंड गाजतोय, तापतोय। या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली असून ठिकठिकाणी मराठा आंदोलक रस्त्यावर उतरलेत। या पार्श्वभूमीवर मनोज जरांगेंनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून चर्चा केली। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जरांगे पाटील यांच्या तब्येतीची चौकशी केली। दोघांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या मुद्द्यावर 24 मिनिटं चर्चा झाली। त्यानंतर जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधत फोनवरच्या चर्चेचा तपशील सांगितला। शिंदेंसोबत मराठा आरक्षणाऐवजी दुसरी कुठलीही चर्चा झाली नसल्याचं जरांगेंनी सांगितलं। तसंच यावेळी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी केल्याचं जरांगेंनी म्हटलंय। मुख्यमंत्री साहेबांना सांगतो की तुम्ही विशेष अधिवेशन तातडीनं बोलवा, प्रथम अहवाल समितीचा स्वीकारा, तिला राज्यांचा दर्जा द्या। अर्धवट आरक्षण घेणार नसल्याचं जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं। अर्धवट आरक्षण घेणार नाही आणि ते तुम्ही देऊ पण नका। कितीही बहाणे सांगितले तरी ऐकणार नाही असंही मुख्यमंत्री शिंदेंना स्पष्ट शब्दात सांगितल्याचं जरांगे पाटील म्हणाले। जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले। जरांगेंच्या उपोषणाचा 7वा दिवस असल्यानं जरांगेंची तब्येत खालावत चालली आहे। 2 दिवसांपूर्वी संभाजीराजे छत्रपती यांनी जरांगेंशी फोनवरून संवाद साधला। त्यांना पाणी पिऊन उपोषण करण्याची विनंती केली होती। आता राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असताना श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी अंतरवाली सराटीत जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी शाहू महाराज छत्रपती यांनी जरांगे यांच्याशी सविस्तर चर्चा केली। जरांगे यांची तब्येत, आरक्षणाची मागणी यावर शाहू महाराजांनी जरांगेंशी चर्चा केली। मराठा कुणबी एकच असून सरकारला आपला शब्द ऐकावा लागेल असं शाहू महाराज छत्रपतींनी स्पष्ट शब्दात सांगितलं। तसंच जरांगे यांना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन त्यांनी केलं। त्यावेळी शाहू महाराजांना शब्द देत राजांचा मान राखून 2 दिवस पाणी पिणार, 2 दिवसात आरक्षण मिळालं नाही तर पुन्हा पाणी सोडणार असं त्यांनी म्हटलंय। शेती करतात सगळे, म्हणजे कुंभी आहेतच ते, आणि कुंभी आहेत ते मराठे आहेत। मी 2 दिवस करणार गादीचा मान राखून आज उद्या, कारण यांनी जर 2 दिवसात आरक्षण नाही दिलं मला परत पाणी सोडणार आहे। छत्रपती घराण्याचा मान राखत जरांगेंनी पाणी पिण्याचा निर्णय घेतला। मात्र वैद्यकीय उपचार न घेण्यावर जरांगे अजूनही ठाम आहेत। राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटलाय। मराठा आंदोलक आक्रमक झाले असून आता राजकीय नेत्यांविरोधात त्यांचा संताप अनावर होत असल्याचं पाहायला मिळत आहे। मराठा आंदोलन तापलेलं असताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आरक्षणाच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली। मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांना भेटण्याची तयारी असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय। केंद्रीय कॅबिनेटमध्ये महाराष्ट्रातील मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या आरक्षणाचा मुद्दा मांडावा असं ठाकरेंनी म्हटलंय। मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर सुद्धा जर का पंतप्रधानांवरती काही परिणाम होणार नसेल तर मग मी असं म्हणेन की महाराष्ट्रातल्या सर्व पक्षाच्या 48 खासदारांनी एकजुटीने राजीनामा द्यावा। यावेळी ठाकरेंनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। आपल्या राज्यामध्ये सगळं जळत असताना, लोक रस्त्यावरती उतरली असताना, तरुण आत्महत्या करत असताना देखील पक्षाचा दुसऱ्या राज्यातला प्रचार महत्त्वाचा वाटतो, अशी लोक हे या समाजाला न्याय देऊ शकतात का? महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंसक आंदोलनावर भाष्य करत ठाकरेंनी जरांगे यांना आवाहन केलंय। दुसरे कोण जरी असतील तर त्यांचं षडयंत्र हेच आहे
की महाराष्ट्राला बदनाम करून टाकायचं. या पत्रकार परिषदेनंतर उद्धव ठाकरेंनी जरांगेंना फोन करून तब्येतीची काळजी घ्यावी असं सांगितलंय. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनोज जरांगे यांना एक पत्र लिहिलंय. या पत्रातून राज ठाकरे यांनी मराठा आंदोलनाबाबत आपली भूमिका मांडली. राज ठाकरेंनी मनोज जरांगे यांना उपोषण सोडण्याचं आवाहन या पत्राच्या माध्यमातून केलंय. राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना तुमच्याकडून निवडणुकीत फक्त मतदान हवंय. ते एकदा मिळालं की हे आपली सगळी आश्वासनं विसरणार यांची ही वृत्ती आहे. त्यांना तुम्ही ज्या मागणीसाठी उपोषण करत आहात त्याच्याशी काहीही देणं घेणं नाहीये. निगरगठ्ठ, असंवेदनशील, फुटारड्या, बेफिकीर लोकांसाठी तुम्ही तुमचा जीव पणाला लावणं योग्य वाटत नाही. बोलथापा मारणारे, तुम्ही नव्हेच म्हणणारे हे सगळे राजकीय पक्ष आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला निकराची लढाई लढावी लागणार आहे. या पत्राद्वारे महाराष्ट्र सरकारकडे मागणी करतो की त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेचं विशेष अधिवेशन भरवावं. या सगळ्यातून मग आपण अखिल महाराष्ट्रातून एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवावा आणि त्यांना मार्ग काढायला सांगावा. उपोषण सोडा, तब्येत जपा, आपल्याला अजून बरंच काम करायचंय असं आवाहन राज ठाकरे यांनी पत्रातून जरांगे पाटलांना केलंय. बीडमध्ये सोमवारी झालेल्या हिंसाचाराची गृह मंत्रालयानं गंभीर दखल घेतली आहे. लोकप्रतिनिधींची घरं जाळणाऱ्यांच्या विरोधात जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करणार असल्याचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. बीडमध्ये सोमवारी लोकप्रतिनिधींच्या घरांना आणि कार्यालयांना लक्ष्य करून ती जाळण्यात आली. बीडमधील हिंसक प्रकाराची चौकशी सुरू करण्यात आली असून सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून 50 जणांची ओळख पटल्याचं गृहमंत्री फडणवीसांनी म्हटलंय. लोक घरात असताना घरं जाळण्याचा जो प्रयत्न झालेला आहे त्याचे सगळे व्हिडिओ फुटेजेस मिळालेले आहेत. 50-55 लोक आयडेंटिफाय झाले आहेत. लोकप्रतिनिधींची घरं जाळणाऱ्यांविरोधात कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. पोलीस 307च्या अंतर्गत जीवे मारण्याचा प्रयत्न केला याच्या अंतर्गत त्यांच्यावर कारवाई करणार आहेत. तुम्ही एखाद्या पोरावर गुन्हा दाखल केला आणि त्याला त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मी स्वतः इथून उठल आणि बीडच्या कलेक्टर आणि SP समोर जाऊन बसन. मग 10 लाख लोक येणार का 5 लाख येणार हे मला माहीत नाही. काही लोकांकडून आंदोलनाच्या आडून हिंसेचा प्रयत्न केला जात असल्याचं सांगत हिंसाचाराला थारा देणार नसल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय. मराठा आंदोलनाला सोमवारी बीडमध्ये हिंसक वळण लागलं. मराठा आंदोलनाची सर्वाधिक झळ बीडमधल्या राजकीय नेत्यांना बसली. घरावर झालेल्या हल्ल्यांमुळे क्षीरसागर कुटुंब हादरून गेले. बीडमधील हिंसक आंदोलनात राजकीय नेत्यांची घरं, कार्यालयांना लक्ष्य करण्यात आलं आणि जाळपोळ करण्यात आली. या जाळपोळीत नेत्यांच्या घरांचं आणि कार्यालयाचं मोठं नुकसान झालं. या आंदोलनाचा सर्वाधिक फटका क्षीरसागर कुटुंबाला बसलाय. संदीप क्षीरसागर यांच्या घरावरील हल्ल्यामुळे त्यांचं कुटुंब हादरून गेलं. काल सारखा प्रसंग या आधी घडला नाही आणि इथून पुढे कोणासोबतही घडू नये. कारण कसं आहे, राजकारणापर्यंत ठीक पाहिजे, ते घरापर्यंत आलं नाही पाहिजे. कारण आरक्षणाचा माझ्या लहान मुलांचा काही संबंध नाहीये. जमावाच्या हल्ल्याच्या वेळेस घरात अनेक जण हजर होते. यावेळी दैव बलवत्तर म्हणून सगळ्यांचा जीव वाचल्याची प्रतिक्रिया क्षीरसागर कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. इथे आमचे बरेच बंधू जे आजूबाजूचे होते ते बाउंड्री वॉलवर चढून होते. त्यांनी आमच्या मुलांना वरती काढलं आणि ते आम्हालाही घेणार होते, पण त्याच वेळेस पोलीस प्रशासन आला. जेव्हा स्फोट होत होते आजूबाजूला, त्या सिच्युएशनमधून आम्ही बाहेर आलो. या हिंसक आंदोलनामुळे बीड शहरात शेकडो कोटी रुपयांचं नुकसान झालंय. सध्या बीडमध्ये कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. बीड शहरात सोमवारी लोकप्रतिनिधींच्या कार्यालय आणि घरांमध्ये जाळपोळ करण्यात आली. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून लहान मुलांच्या हॉस्पिटलकडे जाणारी आग आटोक्यात आणली. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. बीड शहरामध्ये आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर शिवसेनेचे बीड जिल्हा प्रमुख कुंडलिक खांडे यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली. याच वेळी कार्यालयाशेजारी लहान मुलांचं हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अनेक लहान मुलं उपचार घेत होती. कार्यालयाची आग भडकून हॉस्पिटलपर्यंत जाऊ नये म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून अग्निरोधक सिलेंडर घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला आणि आग भडकू दिली नाही. त्यामुळे हॉस्पिटलमधील लहान मुलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. या बचाव कार्याचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. त्यांनी दाखवलेल्या साहसामुळे मोठा अनर्थ टळलाय. राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. अंतरवाली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलन केलं जात आहे. पुण्यात सुद्धा आंदोलनाची धग जाणवू लागली.
पुण्याच्या नवले पूल परिसर आणि वडगावमध्ये मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे बंगळुरू महामार्गावरची वाहतूक रोखली. नवले पुलावर वाहनांचं टायर जाळत वाहतूक अडवण्यात आली. मुंबई आणि साताऱ्याकडे जाणाऱ्या वाहतुकीला याचा फटका बसला. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी नवले ब्रिज परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. बैलगाड्यांसह आंदोलक नवले पुलावर उतरल्याचं चित्र दिसून आलं. या आंदोलनामुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. या वाहतूक कोंडीमुळे 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या वाहतूक कोंडीत शेकडो नागरिक आणि प्रवासी अडकून पडले होते. वर मान्य होत नाही तर वर आंदोलन होत राहणार आणि हे शांततेने झालेलं आहे. मनोज जरांगेंची प्रकृती दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. जर त्या माणसाला काय झालं तर त्याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्र सरकारला भोगावा लागेल. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर निर्णय घेणं गरजेचं आहे. तब्बल 2 तासानंतर नवले पुलावरची वाहतूक सुरू झाली. मराठा आंदोलनाची धग पुण्यात पोहोचल्याचं दिसून आलं. मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलंय. आंदोलकांकडून एसटीला टार्गेट करण्यात येत आहे. एसटीवरील हल्ल्यांचं सत्र सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. साताऱ्यातील माण तालुक्यात मराठा आंदोलकांनी एसटीवर दगडफेक केली. दहिवडी गोंदवलेत संतप्त कार्यकर्त्यांनी बस फोडली. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ इथं कुरुंदवाड आगाराची बस फोडण्यात आली. सोलापूरच्या मोहोळ तालुक्यातील अंकोली इथं बस पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे सोलापूर आगारातून एसटी सोडण्यात आल्या नाही. बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड या ठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. अमरावती भुसावळ विभागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी हिंसक आंदोलनामुळे रद्द करण्यात आल्यात. मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानं पंढरपूर आगाराची एसटीची वाहतूक बंद करण्यात आली आहे. गेल्या 4 दिवसात राज्यभरात 80पेक्षा जास्त एसटी बसेसची तोडफोड झाली आहे, तर काही एसटी बसेसची जाळपोळ करण्यात आली. या तोडफोड आणि जाळपोळीमुळे परिवहन विभागाचं जवळपास 1 कोटी रुपयांचं नुकसान झालंय. राज्यात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची धग वाढत चालली आहे. राज्यभरात मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसतंय. सोमवारी मराठा आंदोलकांनी बीडमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरांना लक्ष्य केलं. याच पार्श्वभूमीवर राज्यातील नेत्यांच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातल्या घराबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आलाय. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीतल्या निवासस्थान असलेल्या सहयोग सोसायटी इथं पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या कोल्हापुरातल्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांनी उपसमितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली होती. त्यानंतर अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी घेण्यात आली. मंत्री शंभूराज देसाई यांच्या घराबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. याशिवाय शरद पवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घराबाहेर सुद्धा सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर महत्त्वाचे आदेश दिलेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना बंडखोर आमदारांच्या अपात्रतेवर 31 डिसेंबर आधी निर्णय घ्यायला सांगितला. यावर आता ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ऑर्डर कॉपी मिळाली नाही अशी प्रतिक्रिया दिली. त्यावरूनच ठाकरेंनी आपल्या आमदारांना सूचना देत नार्वेकरांवर निशाणा साधला. सर्वच आमदार जर नार्वेकर मुंबईत असतील तर त्यांना याची कॉपी मुद्दामून द्या आणि त्यांच्यासमोर पण एकदा त्याचं वाचन करा. राज्याला न्यायदानाची परंपरा असून रामशास्त्री बाणा जपा असं म्हणत ठाकरेंनी सरकारची जाण्याची वेळ सांगितली. 31 डिसेंबरला सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला आपण निरोप देऊ. देशातील लोकशाही धोक्यात आल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणातल्या राजकीय घडामोडींना वेग आलाय. महायुतीकडून अजून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात कोण लढणार याची अजून घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र उदय सामंत यांनी त्यांचे भाऊ किरण सामंत यांच्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली. उद्योग मंत्री आणि शिवसेनेचे नेते असलेले उदय सामंत यांनी मुंबईत माजी खासदार निलेश राणेंची भेट घेतली. यावेळी उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत उपस्थित होते. किरण सामंत यांना आगामी लोकसभा निवडणुकीसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी उदय सामंतांचे प्रयत्न सुरू आहेत. या मतदारसंघातून भाजपचे प्रमोद जठार यांचंही नाव चर्चेत आहे. त्यामुळे याच मतदारसंघात 2009 मध्ये विजय झालेले निलेश राणे यांची भेट घेऊन उदय सामंत यांनी उमेदवारीच्या प्रयत्नांना वेग दिलाय. या भेटीमुळे कोकणात राजकीय चर्चांना उधाण आलंय. निलेश राणेंची आणि माझी बैठक का झाली याची सविस्तर पत्रकार परिषद मी नंतर घेईन. एकेकाळी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले उदय सामंत आणि निलेश राणे
यांच्यात 1 तास चर्चा झाल्यानं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू असल्याचं स्पष्ट झालंय. राज्यात यंदा पावसानं ओढ दिली, त्यामुळे राज्यातील अनेक भागात दुष्काळाचं सावट आहे. खरीप हंगामासाठी राज्यातील 40 तालुक्यातला दुष्काळ जाहीर करण्यात आलाय. त्याचप्रमाणे नैसर्गिक आपत्तीत 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर पर्यंतची मदत करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतलाय. राज्यातील अनेक भागात पावसानं ओढ दिली आहे, त्यामुळे अनेक भागात दुष्काळाचं सावट आहे. ही परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यास राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे. त्यानुसार दुष्काळी परिस्थितीत आवश्यक ती मदत करण्याबाबत तातडीनं केंद्राला विनंती करण्यात येणार आहे. राज्यात यंदा पावसात एकूण सरासरीच्या 13.4% घट झाली आहे. दुष्काळी परिस्थिती टंचाईग्रस्त जे 40 तालुके आहेत या संदर्भात देखील कॅबिनेटमध्ये चर्चा होऊन केंद्र सरकारकडे 40 तालुक्यांच्या संदर्भातली माहिती पाठवली. राज्यात जून ते ऑक्टोबर कालावधीत अतिवृष्टी, पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीनं शेतीचं नुकसान झालं. या शेतकऱ्यांना आतापर्यंत 2 हेक्टरपर्यंत मदत दिली जात होती. आता हीच मदत 3 हेक्टरपर्यंत दिली जाणार आहे. शेत जमिनीच्या नुकसानीसाठी 2 हेक्टर मर्यादित मिळणारी केवळ अल्पभूधारक शेतकऱ्यांना मिळणारी मदत आता अल्पभूधारक शेतकरी नसलेल्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या दरानं 2 हेक्टर मर्यादित मिळेल. मुंबईतल्या अनेक भागातली हवेची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे मुंबईकर श्वसनाच्या अनेक आजारांनी त्रस्त आहेत. मुंबईला पडलेल्या प्रदूषणाच्या विळख्याची मुंबई उच्च न्यायालयानं गंभीर दखल घेतली आहे. मुंबईतील वाढत्या प्रदूषणाविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. यावरच्या सुनावणीच्या दरम्यान मुंबईतील वाढतं प्रदूषण चिंताजनक असल्याचं निरीक्षण मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायमूर्तींनी नोंदवलंय. केंद्र आणि राज्य सरकार यासह बीएमसी याबाबत गंभीर आहे का? हे प्रदूषण रोखण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्यात, असा सवाल न्यायमूर्तींनी विचारलाय. येत्या 6 नोव्हेंबरपर्यंत याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिलेत. सर्वसामान्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येते. राज्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या संदर्भात राज्य सरकारनं विशेष मदत कक्षाची स्थापना केली जाणार आहे. रुग्णांच्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय. यात निर्धन रुग्णांसाठी 10% तर दुर्बल घटकांसाठी 10% बेड्स राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे. धर्मादाय रुग्णालयांकडून नियम धाब्यावर बसवले जात असल्याची तक्रार सातत्यानं येत होती. त्यानंतर राज्य सरकारकडून हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्वसामान्य गरीब रुग्णांच्यासाठी मोठा दिलासा देणारा हा निर्णय म्हणावा लागेल. आणि धर्मादाय सर्व हॉस्पिटल्सला आता गरिबांसाठी 10% बेड्स राखीव ठेवले जावे लागणार आहे. या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.